आज आपण या ठिकाणी सुजय पुजारी यांच्या घरी दीपदान कार्यक्रमासाठी एकत्रित झालेलो आहोत। हा कार्तिक मास गेल्या शरद पौर्णिमेपासून किंवा कोजागिरी पौर्णिमेपासून प्रारंभ झालेला आहे 17 ऑक्टोबरपासून आणि येत्या 15 तारखेपर्यंत, ज्याला देव दिवाळी किंवा कार्तिक पौर्णिमा ज्या दिवशी आहे तोपर्यंत हा संपूर्ण महिना दामोदर महिना किंवा कार्तिक मास म्हणून ओळखला जातो। आणि या महिन्यामध्ये जी अमावस्या होती, ज्या दिवशी दीपावली दिवाळीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांना आपण या ठिकाणी जे फोटोमध्ये पाहत आहोत, यशोदेनं उखळाला बांधलं। कारण भगवंतांनी घरामध्ये दह्याचे दुधाचे भांडे मटके सगळे फोडले म्हणून त्या दिवशी दिवाळी असल्यामुळे यशोदा स्वतः दही घुसळण्याचं काम करत होती, लोणी तयार करण्याचं कार्य। आणि घरातील सगळे सेवक सेविका सर्व गोपी वेगवेगळ्या कार्यामध्ये व्यस्त होत्या। आणि प्रातःकाळी जेव्हा भगवान श्रीकृष्ण उठून यशोदेजवळ आले आणि त्यांना भूक लागलेली होती, यशोदा स्तनपान करू लागली त्यांना। आणि ते स्तनपान करते वेळी जे चुलीवरती ठेवलेलं दूध होतं ते खाली पडू लागलं, म्हणून तिने भगवंतांना खाली ठेवलं दूध उतरण्यासाठी। आणि त्यावेळी भगवंतांनी विचार केला, मला ठेवलं, मी अखिल ब्रह्मांडांचा स्वामी, मला खाली ठेवलं आणि थोड्याशा दुधासाठी। आणि म्हणून भगवंतांनी रागाच्या भरामध्ये किंवा नाराज होऊन घरामध्ये असलेले सर्व दह्याचे दुधाचे लोण्याचे भांडे फोडू लागले। आणि भगवंतांनी ही कार्य त्या उखळावरती चढून सुद्धा जी शिक्यावरती ठेवलेले भांडे होते त्याच्यातील लोणी दही माकडांना खाऊ दिले आणि फोडून टाकले। आणि म्हणून दोघांना एकत्रित दंड, उखळाला आणि कृष्णाला, कारण उखळाने मदत केलेली भगवंतांना। आणि म्हणून त्या उखळाला आणि कृष्णाला दोघांना एकत्रित दंड द्यावा म्हणून उखळाला बांधण्याचा प्रयत्न केला। तर दिवसभर यशोदा त्यांच्या मागे धावू लागले आणि सरते शेवटी कृष्ण त्यांच्या आटोक्यात आले। आणि फक्त दोरीने नाही तर भगवंतांना प्रेमाने यशोदेनं बांधलं। आणि स्वतः भगवंत स्वबंधने स्व आसीत स्वबंधने, भगवंत स्वतः आपल्या बंधनामध्ये बांधले गेले। यशोदेच्या भक्तीमध्ये किंवा यशोदेच्या प्रेमामुळे ते बांधले गेले। त्यांना बांधणं अगदी कठीण आहे। जसं आता आपण जे दामोदर अष्टकं म्हणणार आहोत त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, भगवंता तुमच्या उदरामध्ये तुमच्या पोटामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड आहेत आणि त्यांना अनंत कोटी ब्रह्मांडांना एकत्रित करून बांधणं किती कठीण आहे। आणि म्हणून ते सर्वप्रथम नमस्कार करत आहेत दोरीला, जी दोरी तुमच्या पोटाला बांधू शकली, आणि नंतर तुमच्या उदराला ज्यामध्ये असंख्य अनंत कोटी ब्रह्मांड आहेत। आणि हे कार्य किंवा ही लीला दिवाळीच्या दिवशी झाली म्हणून आपण संपूर्ण महिना भगवंतांना दीपदान करतो कार्तिकमध्ये दररोज सायंकाळी। आणि फक्त सोलापुरातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी राधाकृष्णांची मंदिरं आहेत, इस्कॉन मंदिर आहेत, त्या प्रत्येक मंदिरामध्ये हजारो लाखोंच्या संख्येनं हा दीपदानचा कार्यक्रम संपूर्ण जगभर चाललेला आहे। तर जो दुबई देश आहे, दुबईमध्ये तर सगळ्यात जास्त हे दीपदानचे कार्यक्रम होतात, कारण का त्या ठिकाणी मंदिरं नसल्यामुळे प्रत्येकांच्या घरी हाऊसिंग सोसायटीमध्ये जे कार्यक्रम होतात। आणि म्हणून दुबईचं नावच आध्यात्मिक नाव दामोदर देश ठेवलेलं आहे। दुबईचं नाव काय? दामोदर देश, कारण का त्या ठिकाणी सगळ्यात जास्त असे दीपदानचे कार्यक्रम होतात। तर आपण सर्वजण मिळून आपण दामोदर अष्टकमची प्रार्थना आपल्याजवळ आहेच, प्रत्येकाजवळ PDF, तर दामोदर अष्टकमची प्रार्थना आपण करू। ज्या दामोदर अष्टकममध्ये सत्यव्रत मुनी प्रार्थना करतायत भगवंतांच्या चरणी आणि त्या लीलेची आठवण करतायत, कशा पद्धतीनं यशोदा भगवंतांना बांधण्याचा प्रयत्न करू लागली। अखिल अनंत कोटी ब्रह्मांडांचे स्वामी भगवंत, ज्यांना काल मृत्यू देखील भयभीत होतो, ते आपल्या आईच्या हातात छडी बघून घाबरून गेले, रडू लागले आणि रडल्यामुळे डोळ्यातील काजळ पूर्ण त्यांच्या गालावरती लागलं। तर ते पूर्ण वर्णन कशा पद्धतीनं ही लीला झाली त्याचं वर्णन या दामोदर अष्टकममध्ये करण्यात आलेलं आहे। जे दामोदर अष्टक संस्कृतमध्ये प्रार्थना आहे, 8 श्लोकामध्ये, अष्टक म्हणजे 8,
सत्यव्रत मुनींनी ही केलेली प्रार्थना आहे आणि त्याचा अर्थ देखील मराठीमध्ये या ठिकाणी बाजूला आपल्याला देण्यात आलेला आहे. तर या महिन्यामध्ये, कार्तिक महिन्यामध्ये आज सांगितलेलं आहे स्कंद पुराण पद्मपुराणामध्ये, स्नानम जागरणम दीपम तुलसी वनपालनम कार्तिकेच प्रकृवंती ते नरा विष्णुमूर्तय. कार्तिक महिन्यामध्ये नियमितपणे प्रातःकाळी स्नान केल्याने, तुपाचा दिवा दाखवल्याने, रात्री जागरण केल्याने आणि तुळशी वनाचे पालन केल्याने व्यक्तीला विष्णूप्रमाणे सारूप्य मुक्ती प्राप्त होते. सरूप म्हणजे सारूप्य भगवंतांच्या धामात. तर आपण सर्वजण मिळून आपण दामोदर अष्टकमची प्रार्थना करू आणि दामोदर अष्टकम झाल्यानंतर मग दीपदान आपण करणार आहोत. श्री श्री यशोदा दामोदर की जय, राधा दामोदर की जय. जय राधा दामोदर राधा दामोदर राधे. सर्वजण जोरात म्हणण्याचा प्रयत्न करा. जय राधा दामोदर राधा दामोदर राधे. हरि बोल हरि बोल हरि बोल बोल हरि बोल. यशोदा दामोदर भगवान की. वारकरी ठेका. सर्वजण माझ्या मागे जोरात म्हणण्याचा प्रयत्न करा. नमामीश्वरं सच्चिदानन्दरूपं लसत्कुण्डलं गोकुले व्रजमानम्. आनन्दरूपम् यशोदाभियोलुक लाघवमानम्. परामृष्टमत्यन्त तो द्रुप्य गोप्य. रोदन्तं मुहुर्नेत्रं युग्मं मृजन्तं कराम्भोजयुग्मेन शान्तं कनेत्रम्. गाइए प्रेम से. कराम्भोजयुग्मेन शान्तं मोहश्वासकं पात्रिरेखान्तकण्ठ स्थितग्रैवं दामोदरं भक्तिभक्तम्. पात्रिरेखान्तकण्ठ स्थितग्रैवं इति दृक्स्वलीलाभिरानन्द कुण्डे स्वघोषं निमज्जन्तम् आख्यापयन्तम्. आनन्द कुण्डे तदीयेषिताग्नेषु भक्तिर्जितत्वं पुनः प्रेमतस्तं शता वृत्तिवन्दे.
वरं देवमोक्षं न मोक्षं वदें वा न चान्यं वृणेऽहं वरेशादपीह मोक्षं वदें वा न्यं वृणेऽहम् इदं ते वपुर्नाथ गोपालबालं सदा मे मनस्याविरास्तां किमन्ये गोपालबालं इदं ते मुखं भोजम् अत्यन्तनीले वृतं कुन्तले स्निग्ध रक्तस्य गोप्या अत्यन्तनीले मोहशुम्भितं बिम्ब रक्ताधरं मे मनस्याविरास्तामलं लक्षलाभ रक्ताधरं मे नमो देवदामोदरानन्त विष्णु प्रसीद प्रभो दुःख जालाब्धिमग्नम् अनन्त विष्णु कृपा दृष्टिवृष्ट्याति दीनं बतानो गृहाणि क्षमामज्ञ मेद्यक्षिदृश दीनं बतानो कुबेरात्मजो बद्ध मृतैर्दयाद्वत् त्वया मोचितो भक्ति भाजो कृतो मृतैर्दयाद्वत् तथा प्रेम भक्तिं स्वकामे प्रयच्छ न मोक्षे ग्रहो मेस्ति दामोदरे न मोक्षे ग्रहो मेस्ति नमस्ते स्तुदाम्ने स्फुरदीप्ति धाम्ने त्वदीयोदरायाथ विश्वस्य धाम्ने त्वदीयोदरायाथ नमो राधिकाय त्वदीय प्रियाय नमो राधिकाय त्वदीय प्रियाय नमो नन्तलीलाय देवाय तुभ्यम्
नाथोऽनन्तलीलाय देवाय तुभ्यम् नमामीश्वरं सच्चिदानन्दरूपं लसत्कुण्डलं गोकुले व्रजमानम् गाइए जोर से लसत्कुण्डलं गोकुले नमामीश्वरं सच्चिदानन्दरूपं लसत्कुण्डलं गोकुले व्रजमानम् दीपदान चालू करा कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे हरि बोल हरि बोल हरि बोल बोल हरि बोल निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल श्री राधा दामोदर की जय
यशोदा दामोदर की जय, श्रील प्रभुपाद की जय, समवेत गौर भक्त वृंद की जय, निताई गौर